तर आत्ता वाजलेत किती बघा सांगतो तुम्हाला. 11 वाजून 16 मिनिटं झालीत. म्हणजे 17 झालं असतील. आणि हा व्हिडिओ जो आपण काल केलाय पोस्ट टाकलीस का तू? तुम्ही टाकलीच नव्हता मगाशी? नाही टाकलेली. जाऊ दे. हा मग आधी होते घेऊया स्टार्टला. मी माझ्या लंगोटी जवळ जवळ जात नव्हतो. म्हणजे 2-3 दिवस झाले जात नव्हतो, कारण माझं माइंड नाही शान. म्हणलं उगाच काय तर डोक्याला ताप येईल. तो पण बादशाह आहे, मी प्रधान आहे. चला त्या बाबतीत डन. खरं आपलं माइंड नाही शान त्या बाबतीत. मला काय म्हणायचं आता, हे टेक का आधी घेतलाय, मी सगळा विषय क्लोज केलेला. आणि योगा योगाने येताना आपण आपल्या वस्तीपासून येत होतो. मग जाताना तिथं गाडी दिसली. मग ती डन ती तुम्ही पुढे व्हिडिओ बघाच. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. मग जाता जाता गाडी दिसली तिथं बाजाराला न्यायला आलेली. म्हणजे जाताना शेवटचा बाजारा बघावा आपण. बघितलं लंगोट्या दिसला. लंगोट्याला एकच सांगितलं, आयुष्यभर मी विसरणार नाही. आणि कुठला पण तू हे आण हे आण ते घे बी काही माझ्यावर फरक पडत नाही. फक्त तो आधी काय बोललेला ह्याच्या आधी, म्हणजे मला बाहेरनं कळालेलं, कराडला नाही तर पनवेलला इकडं तिकडं करार केलाय, ह्यो केलाय करार, त्यो केलाय. तर ह्यानं पहिला आमच्या इथनं काढून नुसता आपला बोललो माफी असावी लंगोटी, माफी असावी. तुझा बाजारा 1.5 किलोमीटर आपल्या फक्त. म्हणजे हे सगळं प्लॅन चालू आहेत. कितनं काढ. मग त्यांचं पण बरोबर आहे ते सोडून. त्यासनी पण म्हणजे कळालं असेल की इथं काही हिंदी केसरी बैल होणार नाही. 52 बदल्या तिथं हिंदी केसरी बैल होणार. मग त्यानं तिथनं आपल्या इथनं खोटं नाटं सांगून बरं आला स्टार्टला मला 2 महिने बैल बाहेर गाड्या तब्येत करे त्यासाठी. अरे म्हटलं निम्मा महाराष्ट्र, अख्खा महाराष्ट्र म्हणला, निम्मा महाराष्ट्र आपला व्हिडिओ बघतोय. त्यासनी माहिती आहे दावणीवर बैल आल्यावर तब्येतीच्या बाबतीत तर विचारू नकोस. मनातल्या मनात मी म्हणलेलो, मी ओळखलेलं हे बैल काढायचे हे नाही आपला नाही सॉरी आणि म्हटलं आपला त्याचा. तर कुणाकडे कळालं ग पनवेलला ती करायला? त्यांनीच रात्री मेसेज दाखवले त्यांच्या बायकोच. पनवेल नाही करायला. आणि भाऊजीसनी पण सांगितलं की करार केलाय म्हणून. करार केलाय शेडभर यावतो असं बोलला. आणि म्हणलं बरं आता हिनं माघारी पण करार वगैरे केला ते सोडून. त्याने काय आपला ठेवलेला नव्हता, म्हणजे ह्याचा बाजार आहे असं ती म्हणलेली नव्हती. आपल्या दावणी गेला विषय संपला. तर त्यात आणि बेकार वाटला लंगोट्या खोटं बोलला. लंगोट्या म्हणला करारावर बैल येणार आहे. लंगोट्याने इथंच बैल दिला शेजारी आपल्या. लंगोट्याला फक्त मला एवढंच सांगणं आहे की बाबांनो, इयत्ता 3री पासून इयत्ता 12वी FY पर्यंत तुझ्यावर होता ते सगळं तू जाग्यावर विसरलास का? एक वस्तूमध्ये आल्यामुळं नंदी. आणि खूप खूप शुभेच्छा आहे. आणि ज्यांनी पण नंदी घेऊ दे, ह्यो बाजारा शेट आपला, त्यासनी पण म्हणजे सांगतो की आपला बाजारा शेट आपला अजून म्हणतोय मी, व्यवस्थित सांभाळा, हिंदी केसरी करा. काय तुम्हाला म्हणजे व्यवस्थित जायला तिथं गुलाल तर हवा. हीच आता आम्ही सुराला लावला, शिंबूड मी कुठं काढलाय. तुम्हाला दिसलं असेल त्या नंदीत काहीतरी, त्यामुळं तुम्ही त्यासनी सांगितलं असेल त्याला काहीतरी की इथं ठेवू नकोस वगैरे वगैरे. त्यामुळे ती फुगली असतील. मग ती फुगून आमच्या आली ती. कारण जाऊ दे, त्यानं आयुष्यभराची मैत्री तुटली. ते आपलं नाही. त्यानं काय केलं मुख्य जनावरांनी, ते आपलंच. त्यानं काय केलंय तर आज शपथ सांगतो, आज रागाव इतका कंट्रोल केलाय ते पण कुणामुळं, तर माझ्या बायकोमुळं आणि आईमुळं रागाव कंट्रोल केलाय. कारण की आईला बीपीचा त्रास, परत बायको म्हणली आपल्याला पोरगी आहे. शेवटी मला कोंडून पोरगी शपथ मला कोंडून घातली. सरकार आधी तरी घातली असं पोस्ट केली होती. 4 दिवस झालं का नाही, आपण ते पोस्ट टाकली माहिती आहे का, तिथनं पुढं वेगळं बघायचं आता. 4 दिवस झाले ह्या विषयावर चर्चा चालू होती. मेन मुद्दा तो बाजाराच्या विषय. आपण बाजारा घेतला मला वाटतं 9 महिने झाला असतील. होय. हा लंगुडी यार माझा सांगतो त्या लंगुडी यार. आता काय झाला विषय, घेतल्यापासून त्या साहेबांनी वेळ नाही. शेवटी साहेब मोठी माणसं ती, फोन उचलायला वेळ नाही. मग
आतलं मग असं फोन लावायचं मला ते 2,000 खात्याला पैसे दिले ते. असं नाही की करतो प्रत्येक महिन्यात दिली ती पण स्टार्टिंगला बरं स्वतःला द्या म्हणून विचारपूस केलेला नाही. शेवटी मी काय म्हटलं की बाबांनो बरं मी कवा म्हटलंय ते व्हिडिओ पण आपण कराय त्याची लिंक येतो या व्हिडिओच्या माध्यमात द्यायची. आपण जो व्हिडिओ केला का पदरा आपला झाला ते व्हिडिओची लिंक व्हिडिओचं काय टायटल आहे ती पण तिथं व्हिडिओ मी टाकतो. त्याला आधी विचारलं की बाबा बदरा आता मी घेतो आणि तू इथं राहायला आल्यावर ती जागा पण आपणच घेऊन गेली मध्यस्थी होऊन 1 रुपयाचाही स्वार्थ न दाखवता दाखवता ती काय म्हणते ती एजंट वगैरे हा तसलं न करता. मग काय झालं त्याला म्हणजे तू इथं घर बांधणार आहेस तेव्हा इथे इच्छिल आपल्या दोघांनी टॉपची वस्तू घेऊया त्यात तुझं निम्म पैसे माझं निम्म पैसे तेव्हा हायच किंवा व्हिडिओ मग नाही सांग तू काय काय आता नवीन बघणार आहे ना व्हिडिओ हा मग चालतंय म्हणला. मग म्हणलं अरे व्हिडिओ करू का कर म्हणला सोड व्हिडिओ सोडल्यानंतर आता मागल्या आठवड्यात आधी दिवस व्हिडिओ सोडून 2 महिने झाले असतील. होय जास्तच हा मागल्या आठवड्यात आधी मग त्याचे भद्राची मालकीन इथं येऊन आमचा भद्रा करायला त्यांचं पाहुणं आलेलं आणि आमचा भद्रा करायला लागलो. आमच्या लक्षात आलं की ही काय मला माहित आहे का नाही की भद्रा माहिती आहे का ना आम्हाला तेच कळलं ना. काय विषय मग पेशंटच्या आईचा तो बाबा फाडकी पाठ दुसऱ्या दिवशी सकाळी लिंक पाठवली की हा व्हिडिओ तुम्ही बघितलाय का तर तुम्ही मला आता काहीच माहित नव्हतं. अहो म्हटलं बा लंगोटे यार सांगितलं नाही तू तर मला अरे मी तुला कधी असं म्हणलं होतं मी घेऊया म्हणजे त्यांनी विषय फिरवला. काय केलं माहितीये का तो म्हटला अरे मला असं वाटलं की आपण दोघं टॉपची एक वस्तू घ्यायची आहे तो व्हिडिओ सोड नका म्हटलं काय चाललंय. बरं हे विषय झाला का नाही की भद्रा मी घेतो फुल अँड फायनल ते नाता भाऊजी पमू भाऊजी तिथंच होतं फोनवर ते झालं. आणि ह्याच्या आधी पण मागल्या 15 दिवस असल्या नाही 15 दिवस तेव्हा आणि माझ्या प्रोव्हायडर कोण आहे नाताई कोमो सावंत म्हणून नाही काय कोमो मग तो आम्ही तू तिघच बसलेलो ठिकाणी ते लॉड स्पीकर मी कोण टाकलेला आणि याच्याकडे सवय ना आपल्याला रेकॉर्डिंग करायची फोन रेकॉर्डिंग होय आम्ही म्हणतो बापू डन नाही बाबा डन नाही का तेव्हा तुम्हाला हाय रे आणि आता काय झालं आता 4-5 दिवसापूर्वी आली काहीच तिथं आली परत ते तू लिंक पाठवलीस त्यासनी माझ्या 5-6 दिवसापूर्वी मग काय ती म्हणली आम्हाला भद्रा द्यायचा नाही आम्हाला भद्रा द्यायचा नाही हे जेव्हा फेका अहो म्हटलं आम्ही 5,000 परिवार सांगू काय बरं ह्यासनी कधी फोन केला तर ह्यांनी भाऊजीसनी तर ती कधी फोन उचलायचं नाहीत काय नाही. परत तू सांग मी काय म्हटलं मग आता पण आपल्या परिवारात सांगू काय ते काय म्हणणार आपला परिवार काय म्हणणार हे सगळे खोटं बोलते खोटं नाटक चाललं यांचं काय पण करायला लागली ती आणि म्हणणार हे काय गोळ्यांचं किती द्यायचं एवढं कळलं नाही. बरं त्यात आणि काय दिलं ऑप्शन मध्ये तिने काय वाकडं लावलं की त्यांचं ते बारक पोरं काय हा त्याच्या बड्डेला किंवा मला लागला आपला भद्रा द्यायचा नाही भद्रा नाही. मग बारक्या पोराचा विषय निघाला आम्ही काय म्हटलं बरं ते पण आपली चुकी झाली ती रेकॉर्डिंग करायला पाहिजे होती ह्यांच्याकडे फोन रेकॉर्डिंग आणि हा तसं तिथं काय म्हटलं माहिती ना आता तिथं म्हणलं बघा मग असं करा 50% तुझा 50% माझा मालकी हक्क ठेवूया मला पण आता मालकाकडे राहिलं पाहिजे कारण तुम्ही 2 महिने मालकाकडे वागलो याच्यावर स्वतः होय आणि 9 महिने गड्यागत सांभाळायला 9 महिने गाड्यामध्ये सांभाळ आणि शिवगुड मी कुठं काढणार आहोत आता मी पाळा शिकवलाय मैदानात नेलाय एक मैदान गेलं तोवर चालू जातं नशीब आणि एक सांगतोय काय झाला विषय ते 50% झाला विषय 50% डन म्हणली मी 4 वेळा म्हणलं डन का बरं मध्ये इथनं असं आणि ती म्हणत होती की आम्हाला इथनं काढायचंच नाही भद्रा आतापर्यंत तिथनं काय डरलं नाही मानी मागायचं मी म्हणलं राहायला चला 2,000 रुपये म्हणजे आज मैदानाला 2,000 रुपये घेतलं ह्याच्या पोराच्या नावावर पण गाडी टाकली आणि माझं नाव नाही पोराचं नाव लावलं तिथं पण मला जिथं गाडी टाकली ना तिथं 4-5 विचारा आधी अरे तुम्ही घेतलाय ना भाऊ भद्रा म्हणजे घेतलाय तर आता काय सांगू तुम्हाला म्हणलं असं म्हणलं करायचा व्हिडिओ त्यावर स्पेशल त्याला आणि त्या लोंगुडे यायला म्हणते तू येणार आहे का नाही आपण स्पेशल व्हिडिओ स्टॅप आणि करा म्हणून त्यात काय नाही का देऊ काय गरज आहे आम्ही माणुसकीला जपणारी माणसं आहे आम्ही माणुसकीला जपणारी माणसं आहे हे करू स्टॅम्पची काही गरज नाही आता ठरलंय ना डन आणि काय म्हणे माझा भद्रा सांगू तू नको हो एवढं करा की माझा भद्रा तुमच्यातच ठेवा पण जगाला दाखवू पण नको की तो माझा आहे पण तो तुझ्या जवळच असू दे तुझ्या तू असू दे आता आलाय झालाय ना आलाय कसं येणार नाही जायचं झालंय मला वाटलं बोलायचं आलं वाटतं मला काय करायचं भद्राचं काय करायचं मी तेव्हा त्याला सांगितलं भद्रा राहिलं तर 5,000 काउनीतच राहणार किंवा काय तयार नाही ती बायको काय तयार नाही आणि आम्ही त्यासनी ऑप्शन काय दिलं की आम्ही आता सगळं भद्राचं पैसे तुम्हाला देतो वर तुम्ही जी मागच्या वेळेस खाद्याला दिलेलं ती सगळं पैसे देतो तुम्हाला पण ह्यो भद्रा इथं राहू दे आपण तुम्ही इथं घर बांधल्यानंतर आपण दुसरी वस्तू घेऊ ह्यांनी म्हणली मी ती फुकट सांभाळतो आणि ह्यांनी म्हणलं आपण सलगर मध्ये जाऊ दुसरा नंदी घेऊ तुम्ही दाखवशीला ती बोट मी तिथं पैसे वाटलंच तर देतो तुम्ही नुसतं याच काम करा एवढ्यापर्यंत आम्ही त्यांना सांगितलं आणि ती काय करायला लागली ती मी जी बोलली रागात की घेऊन जावा मग आम्हाला नको आहे त्यांचं बोलणं चालू मी नव्हतो मी गेलो तर काय झाला विषय तर मी असं रागात सांगितलं भद्रा घेऊन जायला विषय काय झाला
तुम्हाला लागली पत्रा ठेवायचा तुला. त्यासनी कुठल्या ज्योतिषानं सांगितलं ह्यो भद्रा इथं राहिला तर ह्यांच्या जीवाला धोका आहे तर म्हणून तो मुद्दा सांगायचा राहिला. खरं तर खरं, कारण की त्याने कुठं डोसकं फिरलं तो लोंगोडी यार काय करतो तेवढं रेकॉर्डिंग इथं दाखवतोय की पत्रा घेऊन जावं. त्याच्या मागचं बोलणं त्याला दाखवलं रेकॉर्डिंग केलं नाही. हो बर तेव्हा आता व्हिडिओ टाकले. आणि काल त्या ताई काही खोटं बोलल्या आईंच्या बर मी त्या दिवशी काही स्पष्ट बोलली नव्हती. मी पाहुण्यांच्यात होती मला तिथं किरकिर नको होती आणि ही त्या दिवशी आमच्या मनात विचार नाही किरकिर नको होती म्हणून मी त्या दिवशी म्हटलं 50-50% पण ते खरं नव्हतं. मग आई पण म्हणले अगं जाऊ देल माझ्या पोरानं त्याची लई सेवा केली असू देल. तर मी माझा विचार केला तर मला तर द्यायचा नाही त्यांचं मला माहित नाही. तेवढ्या थोड्या वेळात मला भाऊजीने मेसेज दाखवला की आत्ताच्या आत्ता तिथनं तो बैल सोडायचा. आता सांगतो विषय की आपण पैसे सांगितले ते पैसे तर ठेवायचं आणि बाजारात घेऊन जायचं. होय आम्ही सांभाळणी सांगितलं त्यासने आता. आम्ही पण बंद केले आता आणि सगळ्यांनी विषय माहिती तर माझा काय विषय कुठं नाही पाठवलं मग असते वाकड्यात तर वाकड्या हिशोबाने काढला हिशोबानं जायचा. आणि त्या ताईने असं मेसेज केले त्यांनी डायरेक्ट किती डोसके बिल डापरून फोनवर बोलले त्या काल ह्यांच्यावर. आमचा मला नंदी बाजरा द्या. मला आता तुमच्याकडे नंदी ठेवायचा नाही. माझा आता विश्वास नाही तुमच्यावर. एकदा बोलता एक आणि बोलता बस मी घ्यायला येते गाडी घेऊन. कधी पण यायचं एनी टाइम तयार आहे. रक्कम ठेवायला सांगितली ती आणि बाजारा घेऊन जायला. वाकड्यात तर वाकड्यात आणि गट्ट घ्या नाही ती पण सांग. आणि एवढं हाय म्हणजे ह्या दुनियेत खऱ्याला किंमत नाही. अरे नव्हतं काय झालं माहितीये का बसन नाही. आणि आम्ही आता खरं सांगतो भद्राने हा म्हणल्या होत्या आमची आई ती पण धरले कधी म्हणलेल्या ज्यावेळेस निशाण या गोट्यावरनं गेला ती 2 दिवसात इथं आली तरी आई म्हणल्या माझ्या पोराला ताप नको इथनं तो भद्राण्याचा तवा पण नाही नेला. त्याच्यानंतर पण ह्या म्हणलं मी का म्हणलं काय एवढं म्हणावं बोलू नकोस कारण की का लंगोट्या यार मागा मला काय माहिती पुढे असं रामायणगड हे सगळं रामायण ज्योतिषामुळे घडली. होय. गेली ते ज्योतिष काय म्हणतात मी ह्यो भद्रा आल्यामुळे तुम्हाला भद्रा वैयक्तिक घ्या माझ्या जीवाला धोका आहे. काय समजून म्हटलं माझ्या जीवाला असू धोका तुम्ही का लोड घेत पाहिजे. परत आता लावायला लागेल पोराचं. आता पोराचा जीव ठेवलाय आणि ज्योतिषी उडत गेलाय. आणि काय लागलं पांढऱ्याचे आहे रक्कम जायला तिथं ठेवायची वाकडे तर वाकडे भद्रा घेऊन जायचं आणि लगेच दुसरा हात बघायचं स्वतःच तिथं. आता इथनं पुढं कुणाची पार्टनरशिप कायच नाही आणि कुणाचा आम्हाला कसपट. एक मैदान पळालं तोवर हे असलं. आणि एक बघितलंय का आपण त्यासनी कधी पैसे पैसे मागायचं नाही का. आम्ही काही भिकारी आहे का तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे मागायला. पैशाचं असं ही आम्हाला हीच नाही सवय कुणाला पैसे मागून घ्यायचं. आम्ही एवढा खर्च करतोय नंदीच्या स्वतःच्या मनगटाव करतोय ना कुणाच्या जीवावर. काय माझं जोडे ना सगळ्याच माहिती किती आम्ही ते नाही दिसत ती तिकडे येसीत. होय आणि ह्यांनी म्हणलं अहो वहिनी असं कसं मी व्हिडिओत काय सांगू ते मी काय सांगू. खरं सांगतो 2 दिवस व्हिडिओ आपण आला नाही का नाही ह्याच कारणासाठी टेन्शन होतं आणि मी म्हटलं व्हिडिओ कसा करू मला डोसकं झालं आज व्हिडिओ म्हणजे बाजाराविषयी करायला नव्हतं कंटेंट म्हणजे आपलं काय करायचं म्हणजे फॅमिली म्हणजे डोकं चालत नव्हतं हँगच झालतं. तिकडून इथे भाषा याची मी काय सांगू. हो ती झालं आणि ह्यांनी भाऊजीसनी पण म्हणले की त्या अरे बापू आता मी व्हिडिओत काय सांगू व्हिडिओकडे लक्ष देऊ नकोस. मग ह्या आम्ही कुणाकडे आमचं हाय शेवटी ते मी ह्या त्यासनी म्हणलं सुद्धा आम्ही जर युट्यूबवर नसतो आम्ही सोशल मीडियावर नसतो तर खुशाल तुम्हाला सगळं न्या म्हणलं असतं. अहो म्हणलं आमचा कुठेतरी विचार करा. जीव तोडून रात्री पण सांगितलं की म्हणलं ह्या एका नंदीच्या पायात तुम्ही आयुष्याची मैत्री बर्बाद करू नका. आयुष्यभर एवढं गे तुका आटला सांगून होय आम्ही दोघांनी आमच्या आईनी सुद्धा 2 महिन्यात काय म्हणला मला म्हणजे ती व्हिडिओ टाकल्या मला कळालं नाही कन्फ्युजन झालं बरोबर 50% झाल्या तिथं डन म्हणली त्यावेळेस तर ती खरं आमचा मेंदू चालत नाही की हे असल्यांचं रेकॉर्डिंग करून सगळीकडे दाखवलं पाहिजे ही चुकतंय आमचं. रेकॉर्डिंग केलं म्हणजे रागात बोलली त्यांच्यावर आताच्या आता ह्याचं म्हणलं बरं ह्याच्या मागं भाऊजी ती काय म्हणली ती माहित आहे का तुम्ही मला तुमच्या दावणीतनं नंदी काढायचंच नाही तर मला हितच ठेवायचंय. मला दुसऱ्या कुणा विश्वास नाही तुमच्यासारखं दुसरं कोण सांभाळणार नाही. आणि बर ह्यांनी हिथं येत आहे आणि ही कारण पटायसारखी शेंबड्या पोराला सांगितलं सांगतील. आणि बर आम्ही एवढी पण नीच माणसं नाही की आम्ही म्हणलंच असतं व्हिडिओ केला तर तुझा एक संबंध नाही. आम्ही आता काय पण आम्ही भद्रा कुठं पण उचलून नेऊन ठेवला असता संबंधच काही तर भद्राच नाही. आणि तुम्ही भद्रा घेतलाय पैसे दिलेत ह्याला पुरावा काय. बरं आई रात्री समजावून सांगितलं दुसरा बड्डे आलाय आई सांगत होती हो दुसरं गिफ्ट घे
कारण आम्ही पैसे देतोय की. आणि काय म्हणतोय माहितीये का, आता 100 मीटर सगळे निघाले, काळ पळायला लागले, आता इथं ठेवायला अर्थ त्याला नाही. कोणतरी शिकवत असेल ह्यांना असतं तर टाक पैसे आत्ता गुंजा म्हणा. आता ते सांगितलंय, आता ते पण रेकॉर्डिंग केलं आहे आपण. आता काय उघडच सांगितलं. मी त्यासनी म्हणले सरळ सरळ त्या भाऊजीसनी रेकॉर्डिंग करा आणि म्हणलं सगळ्यासनी ऐकवा. महिन्याचं एवढी सांभाळणी सांगा, महिने एक सांभाळणी मी किती सांगितले ते आता. आणि आपलं स्पेशल सांभाळणी असते हे पण आहे. चला, होय, स्पेशल सांभाळणी. जसं आपण जेवतो तीच, पण 5 स्टार मध्ये गेल्या वेगळं आणि साध्या हॉटेलमध्ये गेल्या वेगळं. नाही सगळं सांगा, तारीख सांग फिक्स. तारीख नाही, पैसे टाक, बदला घेऊन जा. वाकड्यात तर काय वाकड्यात. महिने मला बरोबर वर्षाला पैसे माझे मिळतील. संबंधच येत नाही आता. अवघड आहे. म्हणून इथनं पुढं लंगोटिया फिंगोटिया कोण नसतं. आपली काय विषय झाला, फिरलेला डोकं फिरलेलं यांच्याकडे बघून का नाही आणि कुणाच्या बाला मी देत नाही मुळात. मी कधी बोलल्या नव्हती. पाच उलटा हे बी असलं. हो दे, शेवटी राहिली कुठली आता आपली घरचीच राहिली. घरची. आता कोणी जाऊ द्यायचं की माझ्या उद्या आता हातचं संबंध शिवायला नाही. काय? अरे आपण बोलले डन झाले बाजार आपला म्हणून. भाऊजी तुम्ही होता ना तो फोन लावल्यावर, तुम्ही स्वतः कानानं ऐकलंय का? कारण मी आणि माझा एक जोडीदार आहे. आमच्या दोघांनी तिने फोन लावला होता. तो फोनवर डन डन म्हणलेला. आम्ही स्वतः ऐकलं रेकॉर्डिंग त्या फोन विषय असेल. नाही रेकॉर्डिंग. पण आमची बरं. चर्चा झाली. आम्ही बायका पोराशी बरं. सांगतो, तो बोललाय तसा. भाऊजी ह्यांचा स्वभाव तुम्हाला माहित आहे. एखाद्या कोट्याधीशाचा फोन येऊ दे, ह्यो माणूस कधी लपून चोरून बोलायला जातो का? हे जे काय असं ते रिअल असते. आजूबाजूला कुणापासून काय ठेवत बी नाही. आणि माघारी कुणाचं काय बोलतात का? तोंडावा असेल ते असेल. त्या गोष्टीवर जाऊ तिथे की शहाणा बसलं तिथे बरं बारक्यापासून मोठं केलं बसून. अरे Direct टॉपची बैल 9 आपण पाळायला. महिन्यापूर्वीचा बाजाराबद्दल कसा दिसतोय. कसा दिसतो एवढी हात बोटवर केस तीच की आणि आता केवढा दिसतो. मग तीच की लहानपणापासून आपण दाखवतो व्हिडिओ. आणि केस त्याची केवढी लांबडी होती. नाही किंमत. माझा ते माझा आहे माझा. घेतला की झाला नाही. आपण त्याला कोणाला काय करायला आम- लागतं? त्याच्या ह्याच्यात गडी. ती गाड्याच्यातच बघतील वागायला तर त्याला माझा जोडीदार असून त्याला माहित नाही माझा स्वभाव कसा आहे. कारण ते लहान लगेच पोराला मुंबईला सांभाळायला गेल्यामुळे. लागते. आपण आता लहान पोराला सांभाळतोच की घरात. त्याला बरं मी त्याला एक बोलवल्या तेच म्हणते आहे. बापराव माझा स्वभाव माझा. आमचं एवढं पण म्हणतोय आम्ही की पार्टनरशिप मध्ये आयुष्यभर राहू द्या. हाय ना जीवाला धोका आमचा आम्ही बघून घेतो. आपण आणून टाका. कसं होतं? कुठला देव ज्योतिषी काढला आहे. त्या ज्योतिषाला काय सांगतो तुला मी ज्योतिषी गेल्यापासून वाद चालू झाला येऊ. आणि तो- त्यावर वाद नव्हता. ज्योतिषाला सांगितले वाद लागतो का? हा, वाद लागल आणि मग आम्हाला नकोय तुमच्या जवळ ठेवायला. तुमच्या जवळ ठेवला तर आम्हाला ते गिल्ट नकोय की आमच्यामुळे तुम्हाला काहीतरी धोका आहे. हो, याच्या आधी गिल्ट नाही झाला पण याच्यात काय विचारलं नाही. होय, भद्रा आल्यामुळे त्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडल्या त्या, पण आज वाईट. म्हणजे एवढं लक्षात घ्या, तुम्ही त्यांच्यासाठी काहीच मायने नव्हता, फक्त ती तोंडावर गोड. बोलणे एवढं ते ऍडजस्ट करतो. आणि हे बघा स्पेशल व्हिडिओ करा तुम्ही, कारण की आता ही सोशल मीडियावर नाही. कुठला पण युट्यूबवर बोलवा, त्याच्याजवळ स्पेशल व्हिडिओ करा तुम्ही. काय होईल सगळे म्हणणार तुम्ही सोशल मीडियावर तुमचं खरं ठरवणार, बाकी बघणारी युट्यूबवर बघा. त्या युट्यूबवर भरपूर आहे, त्यासनी बोलवा. त्यांच्या पुढे तुम्ही स्पेशल व्हिडिओ करा, त्या प्रश्नावर उत्तर आम्ही लगेच देतो. होय. असं नाही की बाबा आमची बाजू फक्त आम्ही मांडल्या. कुठला पण युट्यूबर बघा, वाटल्यास मला फोन करा, मी युट्यूबरचा नंबर देतो. त्याला बोलवून तुमचा इतिहास सांगा सगळा कसा काय घडलं, तर त्या प्रश्नावर उत्तर अहो द्या. त्यांचा इतिहास जिथल्या तिथं सगळं बदलायचं चालला इतिहास, पण आमच्या ती नाही ना, स्वभावातच नाही. या तोंडावर अरे, म्हणजे चाल केलंय, आठवडं झालं. होय, दूध चालू केलं आठवडा झालं. ही त्यासनी माहित आहे का? आज सकाळी आता 8-2 म्हणतं संध्याकाळी 2 म्हणतं. आणि ही म्हणते ती पैसे सांगितलेलं नुसतं बैल ठेवाई 7,000 असते ती, आणि खाणं पिणं वेगळं असतं. अरे वैरण पण आता वैरण कशी आमची आपण? तुला माहिती वहिनी आता का ती डबकी बाहेर लावली 5,000 ची 5,000 वैरण ती. मग काय कुठे जाणार होती ती का तयार? मोठं आणलेला ते आपण बातमी आणलेलं तिथं ती 2,500च 8,000च होतं. हा ते काय ते 2 बातमी बातमी होती. सगळे आम्ही देऊन ठेवले आणि त्या माणसाला मग ते आणले तिथं जाऊन आली. लिहून ठेवाय कशाला? तुला कष्टाला काय किंमत आहे का? तुमच्या कष्टाला किंमत नाही. मी ह्यांना भाऊजी ऐका, तुम्ही आतापर्यंत मी ह्यासनी सांगितलंय असलं तेव्हाच पण सुद्धा या व्हिडिओत म्हणतो त्या लंगोट्या यार लंगोट्या असलं बोलू नका. मी तर म्हणा ह्यांनी म्हणलं नाही ग तो बापू माझा आहे ग. ह्यासनी मी सांगते लय पण भावनेच्या हारीन जास्त, पण तुम्ही एखाद्याला कुठलं कुठं पार काय अभ्यास करा. ज्या दिवशी बाजारात पळाला फेऱ्याला होय तेव्हापासून ते आणि गावापासून ती चालू झालं आणि इथं आली ती का तिथून येऊन परत गेली तर मैदानात गेला का होय म्हणजे पळायच्या आधीच ती गेली ज्योतिषाकडे विचारायला पळेल का बैल असं ठरलं आमचं 50-50% त्या ज्योतिषाने डायरेक्ट सांगितलं तुमचं तुम्हाला तो मेसेज दाखव की ज्योतिषाचा, युट्यूब फॅमिलीला बघू दे की डायरेक्ट तुमच्या स्क्रीनवर. तेवढा ज्योतिषी कसला ज्योतिषी खतरनाक आहे तो. बिना बघता बर त्या ज्योतिषानं आमच्या कुंडल्या पण बघितल्या नाही, त्यावर त्याला जीवाचा धोका पण कळाला. इकडे वस्ती वाढायला बी मग ते नाही. कोणत्या पण माहिती ना बरं का त्यांनी तुमच्या कोणत्या पाठवा काय दिला ते बी. आपण काय पाठवले नाही तोवर येऊन निर्णय लगेच. बरं, मी- काल बैल तुम्हाला- मी तर काय मला म्हणली होती का, मी म्हणतात का नाही वहिनींचं रेकॉर्डिंग आहे की ह्या म्हणले त्या वहिनी आताच्या आता काय समजून सांगू ते ऐक ना तीच. बरं मग 15 दिवस थांबू आणि मग निर्णय घेऊ. त्यासनी म्हणलं हो का काय निर्णय घ्यायचा ती लवकरात लवकर घ्या म्हणलं. 15 दिवस म्हणलं आमच्या डोक्याला कलही नको म्हणलं. बरं करणार 2 दिवस व्हिडिओ आलो काय टेन्शन. आणि हा व्हिडिओ काय करतो सांगतो परत
आपली फॅमिली मला बाजारात कुठं दिसतं ना, बाजारात पुन्हा कोणाला उत्तर द्यायची? कुणाकुणाला उत्तर द्यायची. आणि एक सांगतो खरंच, माकूड आपला कोणाला लागला ह्याच्यामुळं सगळं झालंय. लागेल. आता मग ती पावायला. लई भाऊजी का नाही, चांगलं वागून माणसाला कधी चांगलं फळ मिळत नाही. सगळा गोळापणा फायदा घेते ती. भोळं वागून एवढं. आता तर गोळा वागत असतो का नाही? म्हणलं असतं घेर फायदा घेतला सगळा. आता मी फायदा आता हो का, तो निशाण गेला का गेला तर ती शेटनी घेतला होता, त्यात आपण तो पैसे द्यायचं होतं, ती पण सेम असं ती सेम झालं ती सेम. एवढा विषय झाला नाही, ह्यो लय विषय वाढला. तो आम्ही विषय सोडून दिला, म्हणलं जाऊ दे. बोलून चालू झालेला आणि व्हिडिओ आम्ही टाकला, तुला माहिती आहे का? होय. पादरा आपला झाला. तेच की ही सगळं आणि बेकार. खरं सांगतो, पादरा आपला झाला तेव्हा पळवलेला पण नव्हता. तरी पण व्हिडिओ मी म्हणलं पादरा मी घेतो, पण पळवलं असतं तर म्हणली असते ती बाकीची. बरं, ह्यो दादा म्हणाला पादरा मी घेतो. भद्रा आपल्याला घ्या, भविष्यात आपल्याला किरकिर नको. ही कोण मागे लागलो ते व्हिडिओ केला तेव्हा? तिला तर पुढे काय होऊ शकते विचारा भाऊजी, मला तेवढा देवानं का नाही, म्हणजे एक काय झालं माहिती आहे का? मी दुसऱ्याचा लय विचार भाऊजी आपल्याला असं वाटतं. मला का नाही देवाने खरं सांगू का, म्हणजे आपण म्हणतो ना सिक्स सेन्स, तो दिलाय. मी ह्या तवाच म्हणत होती, हो मला ही काही बरोबर वाटतं ना, ह्यो भद्रा एक तर आपल्याला घ्या नाही त्यांचं त्याचे देऊन टाका. बरं तेव्हा मागे लागलो का, तेव्हा त्यांनी एक सुद्धा निर्णय घेतला नाही. का घेतला नाही? म्हणतोय की आम्ही तेव्हा हा म्हणलो होतो का नाही तुम्हाला, तर तवा नेला नाही. मी अशी म्हणत होती, हो मला काही बरोबर वाटतं ना, मला काही बरोबर वाटतं ना, ही नको देऊन टाका सांभाळू दे. नाही रे, मला इथून काढायचंच नाही, तर काय बोलायचं? बरं ह्यासनी मी म्हणते, जवाचा तवा निर्णय घेत जावा ऑन द स्पॉट. आता घेतलाय ऑन द स्पॉट. नाही पुढे कसं असं काय असं ते तुझं तू निर्णय घ्यायचा, असं जास्त काय कोणाला ठेवायचं नाही, काय नाही. अहो ह्यांनी दुसऱ्यांची मन जपण्याच्या नादात स्वतःची वाट लावून घेतात. काय करत चालली? जे तेच ऐकायचं. नाही काय आपली पळून नाही पळून बाळाचा विषय नाही, आता फुकट आपल्याकडे झालं ना, फुकट सगळं केलं. फुकटच झालं तर नाही फुकट का सांभाळणी घ्यायची. आता फुकट नाही. आता नाही फुकट. आपली गड्याचे पैसे आम्ही द्यायचो सगळं, त्याला आम्ही खर्च ह्यो करायचा. कुठं- त्याला बघायचं होतं, तू बघायचं नाही तर- अहो त्यासनी मध्ये भद्रा आजारी पडलेला, आम्ही म्हणलं तो तर व्हिडिओ बघितला का, मग तुम्ही फोन सुद्धा केला, ते आम्ही व्हिडिओज बघितला नाही. मला माहित असतं तर मग मी चौकशी केली असती की. ते काय बोललो की, हा, मग पैसे पाठवले असते की पैसे असते की आम्ही काही भिकारी आहे का आता दुसऱ्यांदा म्हणतो पैसे मागायला? पण काय म्हणणार, तुमच्याकडे एवढे पैसे नाही की त्याला खाद्याला द्यायला. तसला काही विषयच येत नाही. ती नुसतं पैशाचं बोलतात, खरं देतही कोण? पैसे बोलताय रक्कम द्यावा. त्यांच्याकडे पैशाला नाही तोटा, पैशापेक्षा त्यांना. आणि म्हणलेत सुद्धा बरं का मधी, तयार आहे. परवा दिवशी भाऊजी काय म्हणलेत माहितीये का, ती स्वतः स्टाम्प वगैरे करूया. नाही आम्हाला त्या स्टाम्प पेक्षा माणसं महत्वाची आहेत. आज तो 3 दिवसात येऊ किंवा चालू. माणसं किती महत्वाची आहे ती तिथंच कळालं. मला वाटतं स्कॅम करायसाठी झालाय का? हा. कुठलं येऊ माझा न्यायला आल्याला. बरं त्यावेळेस त्यांचं बरं हे पण समजून घेतलं की नाही बाबा मला काय तेव्हा बोललेलं समजलं नाही. मग तुम्ही काही का फोन ऐकत होता का चेष्टा करत होता सा? आजच्या असं पत्राने याला तू विचार केलास का म्हणा, त्याला त्याने काय ते वरिष्ठ सांभाळायचं, त्याला काय विचार पाहिजे नको. बरं भाऊजी इथं उजेडात द्या आणि तुम्ही सांगा, आतापर्यंत तुम्ही रोज बघताय कष्ट, रोज तुम्ही रोज कष्ट बघताय, काय वाटतंय तुम्हाला? कसं कोण देणार नाही. बरं, आता तुम्ही एक सांगा. ऐकता जर कोण पत्रा असं पहिले कोणी आला तर हा. लाज मालक देणार नाही का, तर त्याचं कष्ट आहे. त्याला कष्ट आहे. लहानपणापासून त्याला मोठा केला, त्याला इथे तू का उद्या इच्छी पाया लागला म्हणून सोडून घेऊन जाशील. रात्रीचं तुम्ही औषध पाजा येत असं किती वाजता येत असं? 12-1-2 वाजता तुम्हाला फोन करतो डॉक्टरला चल म्हणून, तरी मी येतो इथे. हा ही भाऊजी येते ह्या बाजा एवढा दमी होतो, कसा सांभाळला त्याला आपण? त्याला आम्ही एवढं हे करतो नाही. तो काय मला बोलू फोन लावतो, ये मला आवडत आहे पहिले मी येतो. हा त्याला धरू पण तुम्ही माझं सांगा, कामाचं सोडून मी येतो. एवढा ह्यो बाजा वांडाय दमी होतो, ह्यांनी कधी त्याच्या हात उगारलाय का? अजिबात त्या बाईला त्यानं मारलेला नाही, काय नाही असं म्हणतो. आज तो मारतोय, उद्या का बसेल, उद्या का बस असं असते ते. जीव लावती ती का नाही? जीव लावती ती. आम्हाला राग येतो पण त्याला राग येत नाही एवढा. हा आता तुम्ही ह्यांच्या साईडला आहे सा, तुम्हाला किती जीव लावलाय? होय मी आता 12 तास 24 तासातले 8-9 तास याच्यापाशीच असतो. हा का? तर ह्या माणसाने जीव लावलाय. आता ही भाऊजी सुद्धा इथं येते ती का? ही भाऊजी सुद्धा लई कार्य करता येते. दादाचा राग पाय काढणार. काढायचंच नाही आता, बस सगळं काही गावाच्या मत. पोलीस केस करा, पोलीस स्टेशनला जावा, काही करा, आमच्याकडे पण पुरावा आहे. होय आमच्याकडे पुरावा आहे, ती 50 माणसं आहे ती साक्षीला, आणि व्हिडिओ आणि युट्यूब फॅमिली आहे साक्षीला. तुम्हाला खरंच सांगतो. हा? कुठं कुठं गेला डॉक्टरच्या ते आम्हाला माहिती आहे. होय वाईट पैसे काढले नाही तिच्या पत्रासाठी. झालं आता घरचं साजर असते आपलं. घरचं साज असतंय शेवटी, घरचं ती घरचं. आणि बघतो योग्य आला की 4 दिवसात दुसरी वस्तू तिथं दिसते का ना बघा, वैयक्तिक स्वतःची दगडाला पांढरे विषय. लय ह्यांना लय कंट्रोल करायला भरपूर वेळ गेलाय, इतका वेळ गेलाय की सांगू शकत नाही. कसं आज कंट्रोल केलंय माझ्या जीवाला माहितीये. आईकडे बघून मी कंट्रोल झालो. होय आई आता सुद्धा अशा म्हणजे हायपर झाल्या होत्या, आणि त्या आईंच्याचकडे बघून हे असे म्हणले, माझ्याकडे बघू नका, खरं आईकडे आणि पुरगीकडे बघा. आई आमच्या अशा नुसत्या लट कापत. माहितीये मला.
त्रास नको आपल्यामुळे नाही, हे नाही. महत्वाचं आहे. तेच विषय आहे. घरातल्या पण माझा राग माहिती आहे, माझ्या राग नाही कंट्रोल. तिथं पुढे कुठला पण परत जेव्हा असू दे बादशाह म्हणून तिथं काय वेळ तू मग ते भविष्यात बघू त्यानं मला मारू दे पाक काय फरक पडत नाही. तर ऑन द स्पॉटला काय घडेल तिकडे म्हणून आपलं ते आधी सांगतो ते असली ते आणि काय म्हणत होते ते तेव्हा आला इथं त्या दिवशी बोला काय म्हटलं बोलत बोलत उगाच आपल्यात वाद नको काम म्हणजे बऱ्यापैकी डोसच टाकले ते जातात ती तुम्हाला लई कमी समजते तो कमी कुठं त्याला तरी एकदा म्हणलं बापूराव जरा काही जाऊ चला किंमत नसल्यागत बोलणं बिलणं ते आम्हाला कळत होतं की प्रत्येक ह्याच्यात मी त्याला सांगितलं ह्या पोरांच्यात फिरू नको त्या पोरांच्यात फिरू नको ह्यो मित्र बघतोय त्यो मित्र बघतोय ह्याला जेवाय घालतोय असलं पण ती काढलंय त्यांनी तरी मी त्याच्या पुढे जात नाही आत्ता गेलोय का सांग मग नाही हाणामारीच होणार आहे वादच होणार आहे वादच होणार आहे हाणामारी होणार मी काय तर बोलणार माझं संयम तुटला की त्याचा तुटणार दोघं परत आमची लहानपणापासून मैत्री आहे. दोघंही काय उराव जाणार काय तर एक्स वाय झेड होईल वैरी असावं पण सुखी असावं एवढं देणार ठेवायचं. म्हणून मी काय केलं होतं, तुला काय म्हणत होतो मी पुढे जात नाही मी सोन्या भाऊजीसने अमोल भाऊजीसने सांगितलंय ती पुढे यायला नको आहेत आता तुमचं तुम्ही माघारी सांगा जे आता सांगितलंय ती आणि झीट कुठं आली की तेवढंच रेकॉर्डिंग द्यायला त्याला दाखव वहिनी म्हणलं मी काय मालकी नाही वी ह्यो माणूस झटतोय दिवस आणि रात्र मी गेलो तुम्ही रडत होतो, पण काय झालं असाच विषय झाला परत लोकड्याच्या ह्याचा मध्ये जाऊन आला की काय ठरवलं बाजारात देत नाही विषय कट म्हणजे तरी पण त्यांनी हसण्यावारी नेलं आता आरुतुरू वाद आहे कोणाला सांगत होते आईसने सांगत होते आरुतुरू वाद आहे आता मी तर काय देत नाही माझं तर नाही म्हणून म्हणजे ते त्यांचा नाही आता मी बनवतो तुमचा बाजार आहे घेऊन जायचं तर पैसे टाकायचं बाजारात घेऊन जायचं सांभाळणी द्यायची आमची कारण की बाजारात पळाला एक नंबर आम्ही खुश आमचा सांभाळलेला सार्थ आम्ही कष्ट केले त्याचं फळ द्या आम्हाला आम्हाला, द्या आणि आपण न्यायचं तिकडे कुठे बी द्यायचं तिकडे होय, आमची सांभाळणी कारण एवढे आग स्वप्न रंगत होतो म्हटलं याला डायबीन अजून उजवीन दुखणार डायबीनच पळवायचं डायबीनच पळवायचं ही त्याच माहिती आहे अहो त्यासनी काहीच ह्यातलं माहिती नाही फक्त त्यासनी तो नंदी पाहिजे त्यांच्याकडं आम्हाला हायत ना आमची शिंबडी काय शेंबड आहे आम्हाला काय नाही शिंबडी जडगी जड अंगाची आमची आम्हाला आणि ही साहेब आता काय झालंय ते साहेब झाले डन व्हिडिओ सांगतो ती बघू झाल्यावर बघू हॅलो हा काय दोन हा हा नाही 20-30 ऐक की तुला सांगतो विषय तू नाहीस यात म्हणजे तू म्हणजे आमच्या दोघांत चालेल का नाही ते माझं तो का आटला एवढं समजावून सांगून अरे मला 3 दिवसापूर्वी म्हणजे 50% तोवर ह्यो काल बैल न्यायला आलेला बादरा दुसऱ्या दावणी बांधाय 2 महिन्यासाठी मग बाबा व्यवहारात तर व्यवहारात आमची सांभाळणी टॉप ते पण का निर्णय घ्यायला लागलो माहिती आहे का द्याचा द्याना मग तू ते लावले पोरात वाकडे पोरग रडतंय पोराला तर आता पोरग कुठं मुंबईत हा होऊ दे आता झालं जोडीदारावर बोलणं म्हणजे माझं जोडीदार आहे म्हणजे अमोल आणि अमित मी त्याला त्यासनं मध्यस्थी गाठलं बाबा तुम्ही मध्यस्थी मी काय त्या पुढे येत नाही आता म्हटलं आणि तुमच्या वाडीसाठी सांगतो तुम्ही म्हणशीला टॉनिक बिनिक बघा ही पण साहेबांचा जवळजवळ मला वाटतं ही दुसरा का तिसरा डबा आहे ह्यो डबा चालू होता शॉर्को काय आहे कोणा स्टॉरी आता ज्यांची नंदी आहे त्यासनी माहिती आहे हे काय कशासाठी डबा आहे माहिती आहे का तब्येतीसाठी डबा आहे शेव डबा परत ही मल्टीस्टार चालू होतं परत आपलं दूध चालू आहे सकाळी आणत होतं त्याला म्हटलं मी नाही बाबा संध्याकाळी दूध आणून दे कारण की दूध मी दोघांनी चालू ठेवलं ग आपला पिंट्या आणि रायफल हो सॉरी आपला नाही लंगोडियारचा भादरा आणि शेठ आहेत त्यांच्यावर काय आमची काळजी आता तिकडं नुसतं आमचा विषय आता जाते का आता ही टार्गेट हे काय ह्याचा विषय द्या सोडून मी काय विषय झाला नाही रायफलचा याला काय ह्याच्यावर म्हटलं आता ह्याला सुरा लावायचा परत ह्याच्यावर झोपी दाखायची म्हणजे रायफलवर झालं रायफल लागली आणि ते सुरा सॉरी बादरा लंगोटियारची लागली सुराला लंगोटियार मधले घेऊन जाणार आहे आता ते ब्रह्माशेठ आता तुमच्या जागेवर आता ब्रह्माशेठ येणार बादरा गेले ब्रह्मा आले आणि दुसरा जो नंदी घेणार आहे त्याचं नाव आपण बादराच ठेवणार कसं वाटत असं त्याला सगळं कळत असणार आहे काय चाललंय बाळा जा दुसऱ्या दावणीला आणि आशीर्वाद देऊन जा बाबा या दावणीत तू तरी दे आशीर्वाद बाकीच्या लय आशीर्वाद चांगले मिळतील आपल्याला आणि सोन्याचं घास खाता तिथं फॅमिलीला एकच सांगणार लंगोटी फिंगोटी कोण नसतं कुणाचं कोण नसतंय तिथं फक्त
काय त्यांनी मी ते पण म्हटलं त्याने ते पण बोलून दाखवलं की बाबांनो मी आहे बैलाजवळ 24 तास माझ्या मनात जरा विचार करा की तुम्ही हा बरं मी मागितलेला बैल त्याच्या व्हिडिओ पण केला आहे बैल आपलाय म्हणून बरं मागितला नसता तर मला एवढी लांबड लावली नसती ती काय ऐकण्यात येतो नाही तर तुझा जो वाचतो आम्हाला काय करायचं म्हणजे त्यांचं म्हणणं आम्हाला काय करायचं आमचा पोरग तर काय पोराला सगळं कळतंय बैलांच्या काढायचा येत नाही एवढा दिवशी आणि बड्डेला घेतलंय गिफ्ट रात्री ती त्यांचा मुलगा म्हणत होता की आईस मी माझ्या बर्थडेचं गिफ्ट कधी सोडत नाही एवढ्यापर्यंत म्हणून तर आम्हाला काय झालं अशी भाषा ऐकून आमचं आले अंग कापायला म्हणून म्हटलं म्हणून म्हटलं बाबांनो जाऊ दे उगाच डोक्याला ताप नको आम्हाला येऊन आणि तर मारलं बिरलं तर आता शेजारी पण यायला लागली ती जाऊ दे बाबा भद्रा शेठ बाळा चांगला लागा तुझा शिंबूड मिकडून काढून सुराला लावून तुझ्या मालकानं चांगलं फळ दिलं आम्हाला जाऊ दे तिथं तर नाव कर त्या मालकाचं हिंदी केसरी हो बावड्या हिंदी केसरी झाल्यावर तरी आठवण ठेव माझी अगं दहावी फिट केला आपल्याकडे दहावी नाही ती म्हणून मी भविष्यातला विचार घ्या बसले शेट झालं आता 1 2 3 आणि ब्रह्मचार आणि लगेच 5वा येणार आणि आता शिंबूड मिकडवाला नाही घेणार होय काय ग हे आपल्याच वाटेला काही चांगलं वागण्याचं फळ प्रामाणिक आता हे वागण्याचं फळ कलयुग आहे फेडायचं चांगल्याचं चांगलं कधी होत नाही पण कलियुगात एवढा आहे की हितच करायचं आणि हितच फेडायचं म्हणून आम्ही चांगलं वागतो कर्म चांगलं ठेवलं की फळ हे चांगलं मिळतं ही आमची भावना आहे आणि कायम राहणार आहे मुख्याजीबाविषयी म्हणायचं झालंच तर आम्ही कधीच कुचकापणा करणार नाही आणि केला पण नाही आजपर्यंत चल आमच्या मनात पण येत नाही माझ्यापेक्षा तर ह्यांच्या मनात सुद्धा कधी दुसऱ्याविषयी तितकी भावना नसते मी एक पण रागायला दिसले तिथं ताडताड बोली उलट मीला बोलून देत नाही अगं बस त्यासनी काहीतरी वाटेल येत नाही त्यासनी काहीतरी वाटेल काहीतरी व्हिडिओ बोलतील सुद्धा मी एखाद्या वेळेस स्पष्ट बोलायचं तर त्यांनी मला म्हणतात नको माझा स्पष्ट स्वभाव आहे हाय तर हाय तेव्हा म्हणत होतं स्टार्टिंगला आई म्हटल्या निशाण गेल्या भद्राईत नाही माझ्या पोराला ताप देऊ नको तवा केला असता तवाच आईसने पण तुम्ही बोललेला ना आणि तेवढं तर द्या आई तवा बोललेली ना घेऊन जावा तवा आल्या एक जण बघायला म्हणजे मी म्हटलं काय विषय आहे मला पण माहित नव्हतं ही आई बोललेली कारण शेवटी आईचं काळीच असते ती तवा नाही म्हणली तवा नंतर लावून दिलं तवा मीच म्हटलं अरे आईकडून लक्ष देऊ नकोस दे सोडून कर त्याला किती दिवस झालं हा त्याच्यावर आत्ता जागा बरं त्याच्यावर डन झाली परत मग त्याच्यावर डन झालं ना परत सगळं व्यवस्थित अचानक काय चालू झाली आणि आई म्हणल्यावर तुम्ही म्हणलं होता ठराविक शब्द धरलेत स्वतःच बोललेलं गेलं लक्षात की माझं नाव पण लावू नको पण माझा भद्रा तुझ्या चांगलीला असू दे सगळं फक्त काय दाखवायला लागली रेकॉर्डिंग वहिनी म्हणल्या आत्ताच्या आत्ता घेऊन बरं रागात माणूस बोलतो कधी कधी बरं आम्ही रागात अजून आपण शब्द वापरलेला नाही आम्हाला पण राग आहे सगळं आहे मी म्हणले ती चॅटिंग दाखव ज्योतिषाचं कशाला ज्योतिषी